आज आम्ही चाललोय भायखळा झुला. चला तुम्हाला नेते. बघा आम्ही चाललोय भायखळा झुला आणि ही आहे आमची AC लोकल. आणि अद्वैत सुद्धा चाललाय. अद्वैत तू काय बघणार तिकडे? ॲनिमल्स. अरे वा, गुड बॉय. आम्ही चाललो. तिथं काय काय बघणार अद्वैत? काय काय बघणार? लॉयन अजून मी भायखळा स्टेशनला उतरलोय आणि आता आम्ही चाललोय. आता आपण जाऊयात भायखळा झू बघायला. हा आहे भायखळा आणि आता आपण आलो आहोत इथे भायखळा झूला. हे बघा आपण आलो आहोत भायखळा झूला. तर मुंबईमध्ये खूप सुंदर असं हे उद्यान आणि झू आहे. तुम्ही हा बाहेरचा परिसर बघू शकता किती सुंदर आहे. आणि आता आपण इकडे सगळे ॲनिमल्सचे तुम्ही मूर्त्या बघू शकता आणि आतमध्ये आपल्याला रिअलवाले ॲनिमल्स आपण बघूया. हे बघा हा परिसर किती स्वच्छ आणि छान आहे. हे बघा आपण हा सुंदर असा भायखळा झूचा परिसर बघतोय. याला पहिले राणीची बाग म्हणायचे. असं ह्याचं एंट्रन्स आहे आणि तसे सुंदर 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 असं वॉटरफॉल आहे आणि खूप हिरवागार असं. हे तुम्हाला प्राणी दिसत आहेत का बघा. खूप सुंदर असे बर्ड्स आहेत इथं वेगळे. हे बघा ते मासे खात आहेत. बघा हा मच्छी ना आज अपनी मच्छी आपण उनको इतने महीने से बड़ा कर रहे हैं यार. तिथं तुम्ही बघू शकता किती छान छान. बघा किती सुंदर आहे. हे बघा किती छान असा केवढा मोठा बर्ड आहे. इथे आता आपण आतमध्ये मगर बघूयात. हे बघा या साईडने खालून गेलं आपल्याला खालून पण दिसतात ते. आणि वरच्या साईडने बघायचं झालं तर आपण आता इकडे बघूयात. मस्त स्टेअरकेस सुंदर असा वॉटरफॉल आहे. आणि हे सुद्धा खूप छान आहे. दिसतीये का तुम्हाला क्रोकोडाईल? खूप सुंदर डेंजर अशा क्रोकोडाईल.
बघा आता आपण इथून असं खाली जायचं की आपल्याला अंडर वॉटर ज्या आहेत, ज्या क्रोकोडाईल किंवा त्या मगर आहेत त्या आपल्याला इथून अंडर वॉटर दिसतात. तुम्हाला दिसतंय का? बघा इथं दिसतीये का? अद्वैत, क्रोकोडाईल कशी आहे? छान छान. हे बघा किती मोठी अशी मगर आहे इथं आणि ती सध्या त्या साईडला कासव आहेत, टर्टल, भारतीय शेल कासव. हा बघ किती क्यूट आहे. ते वर बसले ते हे बघ हे किती आहेत. खाली पण किती येतो हे बघा किती सारे. तिकडं तीन तिकडे सारे ते कासव आहेत तिथे, खूप सारे टर्टल्स आहेत, टॉर्टॉइस आहेत, टर्टल्स आहेत. बर्ड हा बघा इथं कावळा आहे जो इंडियन बर्ड इतका छान आहे. छान बर्ड आहेत बघा, सुंदर छान बर्ड. बघा बघा किती छान आणि क्यूट असे बर्ड्स आहेत. हे बघा किती छान छान वेगवेगळे बर्ड्स आहेत, पॅरेट्स आहेत. ग्रे कलर, येलो कलर, मल्टी कलर मध्ये छान छान. वाव बघा किती छान आहे. हा ग्रे कलरचा पॅरेट आहे हा. ग्रे आफ्रिकन पॅरेट आहे हा. ग्रे आफ्रिकन पॅरेट छान आहे. हे बघा किती सुंदर असे दोन मोठे मोठे पॅरेट आहेत. सुंदर ग्रीन पॅरेट हे बघा, हे आपले इंडियन पोपट छान सुंदर. ते बिचारे इथे बसले बघा, ते शांत बसले. ते ग्रीन पॅरेट आहे, इंडियन पोपट, आणि ते दोघं पण बघा तिथं वर बसले कॅमेऱ्यावर, CCTV कॅमेऱ्यावर. हे
पक्ष्यांचे नंदनवन आहे, जिथं आता आपण जाऊन आलो आणि बर्ड्स बघितले वेगवेगळे, ज्याच्यामध्ये खूप असे छान छान बर्ड्स होते. आता आपण पुढे जाऊयात. इकडे मस्त अशी बसायची आणि लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि बसण्याची व्यवस्था आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि वेगवेगळे ॲनिमल्स बघायचे असेल तर ह्या दिशेने, दिस वे असं सांगितलं आहे. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. झाडांची नाव पण आहे, सप्तपर्णी, आणखी वेगवेगळे असे झाड आहेत, प्रत्येक झाड. आणि आपला बिचारा साधा असा कावळा सुद्धा आहे, क्रो. जो की इतकं छान बर्ड असून. हे बघा, आता आपण इथे पेंग्विन बघायला आलो आहोत. आतमध्ये पेंग्विन आहेत. चला तर आपण पेंग्विन बघूया. हे बघा, आता इकडे आपण असा एक ऑडिटोरियम आहे हा मुंबई झूचा. तुम्ही ते बघू शकता, खूप सुंदर सुंदर असा पेंग्विनसाठीचा एक्झिबिट. हे बघा, पेंग्विन तुम्हाला इथं दिसतोय का? पेंग्विन हे बघा कसा पोहतोय बघ. बघा किती सुंदर असे पेंग्विन आहेत. किती सुंदर चालतात ते. तिकडे तुम्ही बघू शकता कॅफेटेरिया आहे. बघा, इथं फूड कोर्टला आपण नाश्ता केल्यानंतर आता पुढे आपण आणखी वेगवेगळे प्राणी आणि ते बघायला चाललो आहोत. बघा, मस्त हरण आहेत, दिसतात का? कहाँ है? अरे इसके अंदर भी चलेगा तो क्या ही हो जाएगा. त्याचं नाव आहे चितळ स्पॉटेड डिअर. हे बघा किती सुंदर आहे. बघा किती सुंदर दिसतं. पण इथं डिअर्स बघितले, म्हणजे हरण, मस्त हरण बघितले. आणि आता आपण पुढे जाऊया.
बघा इथे तुम्ही बघू शकता हिप्पोपोटामस. आणि ते सध्या पाण्यामध्ये, मराठीमध्ये त्यांना पाणघोडे म्हणतात. हे बघा इथे आहे हिप्पोपोटामस पाणघोडे, जे की ते पाण्यामध्ये बसले. ते दिसत नाही सध्या वरती. आणि बघा तिकडे जसं आपण बघितलं तसं इथे पण हिप्पो आहेत 2, जे की इथे आहेत त्या पाण्यामध्ये. व त्याचा डोळा दिसतोय थोडासा बाहेर आला. ते सहसा पाण्यातच असतात. त्यांना पाणघोडे सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. हे बघा तुम्ही इथे माकड बघू शकता. छान छोटे छोटे मंकी आहेत. इथे तुम्ही बघू शकता माकड आहेत, मंकी. बघा आता आपण आलो आहोत वाघाच्या घरी वाघ बघायला. आता आपण आलो आहोत वाघ बघायला. तुम्ही इथं वॉटरफॉल बघू शकता. आणि खूप सुंदर अशी त्यांनी छान अशी वाघाची राहण्याची सुविधा केली आहे मस्त. हे बघा टायगरच्या इथे आलो आपण. आणि इथे तुम्ही बघू शकता टायगर इथे झोपला आहे. बघा किती छान झोपला आहे तो. किती छान आहे तो झोपला इथं टायगर. हे बघा इथे वाघ झोपला आहे. बघा तुम्ही इथे झोपलेला दिसतो आम्हाला किती जवळ आहे. गुड मॉर्निंग. हॅलो. मूड खराब हो गया उसको. चलो एक सेकंड. बघ टायगर. टायगर आहे ना बाबू. हे बघ कसं आहे. छान आहे ना बाबू. बघ बनवून सोडते. पुढे बघ टायगर. किती मोठा आहे तो. जंगलचा राजा असा मस्त असा टायगर आपला नॅशनल ॲनिमल आहे. आम्ही इथे भायखळा झूला आलो आणि इथे आम्हाला मस्त असा टायगर बघायला भेटलाय. वाघ किती सुंदर आहे. पट्टेरी सुंदर असा दिसतो. बाबू बघेल तो. इकडे बघ तो बघणार आहे. बघा आता आपण टायगर बघून आलो आणि इकडे दुसरा प्राणी आहे. चला बघूया. इकडे आपल्याला कोण दिसतोय. इकडे आपल्याला मुंगूस दिसतोय. बघा दिसतं का. ते मुंगूस आहे.
इकडे हायना आणि लेपर्ड आहेत. तर आपण बघूयात आता. पहिले इकडे बघू, इकडे काय दिसतं आपल्याला. बघा इथे हायना आहे. हायना म्हणजे तरस. तरस दिसतात का? हे हायना आहे. त्यांना मराठीत तरस म्हणतात. इथे बघा लेपर्ड आहे. वाव, किती सुंदर लेपर्ड आहे बघा. याच्यात बसलाय गाडीमध्ये. हे बघा इथे आपण अस्वल बघितला, खूप सुंदर. वाघ बघितला, परत तरस होते म्हणजे हायनाच होते, ते पण खूप छान होते. लेपर्ड बघितला. लेपर्ड तर किती सुंदर वरती असा एक उंच ठिकाणी बसलेला होता. खूप छान सुंदर होता. मला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.